नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये आहोत। नगरपालिका आणि जिल्हा सत्र न्यायालय या दोन कार्यालयाच्या समोर आहोत। आपल्यासोबत शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते की ज्यानं उभं आयुष्य सेनेमध्ये घातलं, बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानलं, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मरे तोपर्यंत काम करण्याची भावना या कार्यकर्त्याकडे आहे। ही चळवळ ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरे यांची झंझावात होता सेनेचा, त्या झंझावातीमधला हा कार्यकर्ता आहे। आज आपण यांना विचारणार आहेत की खरंच बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट आणि आताचे प्रामाणिक असणारे सेनेचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जे माणसं प्रामाणिक आहेत, त्या माणसामध्ये आणि ज्यांना तिकीट देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना धोके देऊन निघून जातात, या विषयावर आज आपण कार्यकर्त्याला बोलणार आहेत। हे शिवसैनिक, सच्चा शिवसैनिक आहेत। आपण त्यांना विचारूया नेमकं काय चाललं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेमध्ये। साहेब, खडतर प्रवासमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्याला जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। नेमकं आज जी वातावरण चाललेलं आहे, आज बाळासाहेब ठाकरे असताना कुणाची हिंमत नव्हती पक्ष सोडून जाण्याची, येताना सुद्धा विचार करून येत होते आणि त्यांचं म्हणणं होतं की सेनेमध्ये येणं सोपं आहे पण जाणं खूप अवघड आहे। पण आता माणसं पक्षाकडून स्वार्थ जोपर्यंत साधता येते तोपर्यंत साधतात आणि मग पक्षाला गद्दार होऊन बेईमान होऊन जातात। नेमकं काय सांगाल तुम्ही? सर, माझं एकच याच विषयावर उद्धव साहेबासाठी किंवा बाळासाहेबासाठीचा जी आपण हिंदुत्वाचा विचार घेऊन शिवसेना पक्षाच्या कार्याला सुरुवात केली। आपण कार्य करीत असताना कोण पक्षात आलतन कोण गेलं होतं ही न विचार करता आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश हृदयात बाळगून आणि उद्धव साहेबाचा आदेश ही आम्ही या धर्तीवर चालणारे शिवसैनिक आहोत। आता ह्या आठवडाभरात चर्चा चालली आहे, आता 7 खासदार जाणार, काही आता 40 आमदार गेले। पण शिवसेना ही कार्यकर्ता निर्माण करण्याची मोठी फॅक्टरी आहे। आणि ह्या फॅक्टरीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यामध्ये एवढी धमक आहे की उद्या जरी समजा आता चालू आमचे रनिंग खासदार आहेत ओमराजे, त्यांचं बी नाव पण चर्चेत आहे जाण्याच्या, परंतु ज्या पक्षानं आपल्या लहान लेकराप्रमाणे ह्या खासदाराला किंवा बाहेर गेलेले 40 आमदार या लोकाला त्यांना जी की पक्ष म्हणून जी बळ द्यायचं होतं, कोणाला उपमुख्यमंत्री केलं, कोणाला मंत्री केलं, तुमचे नगरविकास मंत्री केलं, परंतु डुकर गू खायचा कधी सोडित नसतोय। डुकराचा आणि गुलाबजामुनची ओळख कधीही पडणार नाही। हे स्वार्थासाठी आलेले लोक होते आणि जरी कोणी समजा उद्या भविष्यात आमच्याकडं खासदार समजा आता त्यांनी खासदार समजा गेले, आतापर्यंत तर गेलेची म्हणजे आम्हाला कन्फर्म नाही, गेले परंतु जरी बी गेले तर उद्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज बी ताकद आहे। ह्यांनी जिकडं जायचं तिकडं शिवसेनेसंगच नाही, त्यांच्या दैवतासंग गद्दारी केली, आई तुळजाभवानी संग गद्दारी केली। हे आमच्या संघ नाही, आम्ही कार्यकर्ते आहोत। उद्या पण आम्ही उद्धव साहेबाच्या सोबत आहोत, आज पण आहोत आणि उद्याचा भविष्यातला खासदार निवडून आणण्याची क्षमता, उद्याचा आमदार निवडून आणण्याची क्षमता आम्ही मैदानात लढणारे कार्यकर्ते असल्यामुळं आमच्या
आमच्या विचाराला कुणी जाण्याचा आणि कुणी राहिल्याचा आम्हाला कुठलाही फरक पडणार संजय नाही. राऊत काय म्हणाले माहिती आहे? खासदार संजय राऊत आता म्हणाले की ओमराजे निंबाळकर यांना जर त्यांच्या वडिलाला न्याय पाहिजे असेल तर तुम्ही शिंदे गटात यावं, अशा पद्धतीचा दबाव त्यांच्यावर होता आणि म्हणून त्यांनी सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, अशा पद्धतीचं मत आहे. आता त्यांच्या वैयक्तिक मॅटर आहे ती डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि खासदार ओमराजे साहेबाचा. परंतु ह्या जाण्याचा आणि त्या केसचा कुठलाही संबंध नाही. ह्यांनी फक्त आज ह्यांना प्रत्येकाला खासदार केलं, आमदार केलं, ह्यांची पैसा कमवण्याच्या भूका वाढलेल्या आहेत. म्हणजे पैसे कमविण्यासाठी गेलेत. आज जे 40 आमदार फुटले गेल्या 2 वर्षात, हे का ह्यांच्याकडे पैसे कमी नव्हते, पण ह्यांनी जी काही डाके दरोडे टाकलेले आहेत ती झाकण्यासाठी अशी लोक पक्ष सोडत असतात. आता खासदार ओमराजे निंबाळकर कशासाठी गेले? आता त्यांना कुठले तरी संरक्षण पाहिजे असेल किंवा त्यांना किंवा कुठल्या तरी मंत्रिपदाची अपेक्षा दिली असेल. आता उद्धव साहेबांची सत्ता नसल्यामुळं येणारे आता समजा दोन वर्ष झालं लोकसभेची निवडणूक होऊन, आता 3 वर्ष तर कुठं म्हणजे मंत्रिपदाचे चान्स नसल्यामुळं ह्यांना जर समजा मंत्रिपदाचे ढवाळे कुणाला लागले असतील ह्या 6-7 पैकी, तरी मंत्रिपदाच्या अपेक्षेवर किंवा कुठल्या तरी अटी शर्तीवरच ही गेलेले आहेत. आता जनतेतला खासदार म्हणून सांगता तुम्ही 4 लाखानं 3.5 लाखानं तुम्हाला या धाराशिवच्या जनतेनं निवडून दिलेलं आहे. परंतु असं नाही की ओमराजेच तेवढे खासदार झाले. ह्याच्या अगोदर एक सर्वसाधारण कुटुंबातला यशवंत पेटे नावाचा एक पहिला खासदारकी लढलेला माणूस आहे, एक दलित समाजाचा. परंतु त्या माणसानं पराभव होऊन सुद्धा आज ती माणूस जयच महाराष्ट्र म्हणतोय आणि उद्धव साहेबाचं आणि बाळासाहेबाचं नाव येतो. पराभव झाला थोडक्या फार मतानं. परंतु माझी जरी ती पक्षाचे उमेदवार असतील तरी ती आज सर्वसाधारण कुटुंबातले दलित समाजात जन्मलेल्या सुद्धा नैतिकता टिकविता आली. परंतु ज्यांना पाटलं म्हणायचं, मोठे भांडवलदार म्हणायचं, परंतु ह्या लोकांचं पैसा आणि राजकारण ह्याच्या व्यतिरिक्त ह्यांना दुसऱ्या लोकांचं कुठलंही देणं घेणं नाही. आणि भविष्यात ही सर्वसाधारण कार्यकर्ताच आज मी उद्धव साहेबासोबत आहे, भविष्यात बी राहणार आहे. आमच्याकडे खासदार निवडून आणण्याची क्षमता आहे. उद्या उद्धव साहेबांनी दुसरा कोणतरी पर्याय माणूस आम्हाला देणार आहे, ते त्या माणसाला बी खासदार करण्याची क्षमता आमच्यामध्ये असल्यामुळं आम्हाला अजाबात दुःख नाही. त्यांनी गेलेत, आलेत, राहिलेत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांना हे माणसं बेमान झालेत का? 100% झालेत. उद्धव साहेबालाच नाही, बाळासाहेबाला 40 बेमान झाले. त्याच्या अगोदर भुजबळ साहेब बेमान झाले, त्याच्यानंतर नारायण राणे बेमान झाले. शिवसेना कधीही संपत नाही. ह्यांनी जर समजा आता राहिलेले बी पूर्ण गेले तरी महाराष्ट्रात शिवसेनेचं नाव पुसायची धमक ही या मोदी शहामध्ये पण नाही. ती फक्त आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जर विचार घेऊन पेटलेला कार्यकर्ता असेल तर त्या कार्यकर्त्याला बिना भांडवलाचं आम्ही सर्वसाधारण कुटुंबातून आम्ही 40-45 वर्ष झालं शिवसेनेचं काम करतो. परंतु आम्ही विभाग प्रमुखाच्या वरती पदावर गेलो नाही. परंतु आमची आज बी निष्ठा तेवढीच बाळासाहेबाबद्दल आहे, उद्धवजीबद्दल आहे, आदित्य साहेबाबद्दल आहे. असे किती गद्दार येतील, किती जातील, आम्ही अजाबात ह्या गोष्टीला गौण समजतो. आता तुमचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर शिंदे गटात गेलेले आहेत अशी बातमी कळते. तुमचं या बाबतीमध्ये ओमराजे निंबाळकरच्या बाबतीमध्ये काय मत आहे? अहो, ज्या खासदार साहेबांनी उद्धवजींनी माझ्यावर ज्या वेळेस अन्याय झाला असे भाषणात सांगत होते, डॉक्टर पद्मसिंह पाटलाच्या माध्यमातून अन्याय झाला
असे प्रत्येक विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणूक त्याने सांगत होते. त्या काळात या खासदार साहेबाला जर पालक म्हणून जर कोण उभारला असेल तर ते उद्धवजी ठाकरे साहेब उभारलेले आहेत त्यांच्या पाठीमागं. त्यांच्या आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्ता नरसिंग जाधवासारख्या माणसाला डावलून या माणसाला विधानसभा दिली, ह्या माणसाला खासदारकी दिली. बरोबर. एवढ्या सगळ्या गोष्टी देऊन जर समजा रक्तातच बेमानी असेल तर आम्ही त्याच्या मनाचे मालक आहोत. खासदारांच्या रक्तात बेमाने आहे. मग कोण रक्तात बेमानी असल्याशिवाय माणूस पक्ष म्हणजे आपली आई आहे आणि आईच्या कुशीवर वार करणे म्हणजे दुसरा काय विषय आहे. बरोबर. काय आव्हान कराल बरं तुमच्या शिवसैनिकाला, मी धाराशिवच्या मतदारांना? धाराशिव जिल्ह्याच्या सर्व उद्धव साहेबाला, बाळासाहेबाला मानणाऱ्या, आदित्य साहेबाला मानणाऱ्या सर्व शिवसैनिकाला मी एकच विनंती करेन, आपण असले खासदार प्रत्येक 5 वर्षाला नवा निर्माण करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. तर कुणीही भांडवलदाराच्या मागं फिरून लोकशाही संपवणाऱ्या लोकांच्या पाठीमागं जाऊ नका. आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब जे बी आपल्याला पर्याय नेतृत्व देतील त्याच्या आपण खंबीरपणानं सोबत राहून खांद्याला खांदा लावून आपण त्या माणसाला पण पक्षाचं बळ द्यायचं काम करू. आणि भविष्यातल्या येणाऱ्या निवडणुका यश असेल अपयश असेल, आम्ही यश बी पचविलं आहे, अपयश बी पचविलं आहे, पण आम्ही कोण्या आल्याच्या जाणाराच्या कुठल्याही आम्ही बुलथापाला किंवा त्यांच्या जाण्याचा लय मोठा परिणाम व्हायला आहे अशी कुठलीही गोष्ट आम्ही खासदार साहेबांच्या पाठीमागं शिवसैनिक जातील का? अजाबात जाणार नाही. ते जे लाचर आहेत ती भारतीय जनता पार्टीमध्ये बी जाणारी आवक असते. ज्यावेळेस उद्धव साहेब मुख्यमंत्री होते BJP मधले कावळे उद्धव साहेबाच्या नेतृत्वात आले, खासदार साहेबाच्या नेतृत्वात आले. आता लागलेली जिल्हा परिषदेची निवडणूक होती, जे आलते खासदार साहेबाच्या नेतृत्वात, ह्यांच्या समक्षच ती भारतीय जनता पार्टी शिंदे गटात गेले. आम्ही कुठल्याही अपेक्षेवर राजकारण करायलो नाही. आम्हाला एक समाजसेवा म्हणून आणि शिवसेना ही 4 अक्षरामुळे आमची किंमत आहे मार्केटला. आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी आणि आदित्य साहेब यांचा जो बी आम्हाला आदेश भविष्यात बी येईल त्या आदेशाचं पालन करून आम्ही त्यांचं परत जोपर्यंत या देहामध्ये जीव आहे तोपर्यंत आम्ही ठाकरेच राहणार. उद्धव साहेबाकडे बघून ज्या मतदारांनी ओमराजे निंबाळकरला मतदान केलं त्या मतदाराला काय तुम्ही सांगाल की आता खासदार साहेब तुमचे मतावर निवडून आले, 3,29,000 मतं आघाडी घेऊन आणि तेवढ्या मतदाराला धोका देऊन एकनाथ शिंदे गटामध्ये गेलेत, या मतदाराला तुम्ही काय आव्हान करणार? मी त्या मतदार राजा सर्वसाधारण असतो, ती कोणाला बोलून दाखवित नसतो पण कृती करून दावणारा हाच मतदार असतो. 35 वर्षे डॉक्टर पाटलाला टिकवून धरणारा तीच मतदार आहे आणि डॉक्टर पाटलाला बी खाली घालणारा तीच मतदार आहे आणि ओमराजेला निवडून आणणारा बी तीच मतदार आहे. महाराष्ट्राच्या बाहेरून येऊन कोणी मतदान केलेलं नाही. ह्या गद्दार लोकांना शिक्षा देणारा हीच मतदार आहे. आता ज्या लोकांनी या लोकांवर विश्वास ठेवून मतदान केले होते त्या लोकाला पश्चाताप कळायला आहे. आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही काम केलं आहे, आम्हाला त्यांच्या गद्दारीचा तिळस आली. पण सर्वसाधारण माणसाला तर 100% नक्कीच येणार आहे. त्याच्यामुळं लोक ह्यांच्या घरचे निर्णय असल्यासारखं ह्यांच्यानी वैयक्तिक स्वार्थासाठी घेतलेले निर्णय असतात आणि स्वतःचं कुटुंब आणि गडगंच्या संपत्त्या गोळा करण्यासाठी ही पक्ष सोडासोडीचं राजकारण चालत असतं. ही कुठल्या सर्वसाधारण कार्यकर्त्यासाठी यांनी पक्ष सोडलेला नाही, कार्यकर्त्याचं ही काम होईना म्हणून पक्ष सोडलेला नाही, तर ह्यांचं फक्त माया जमविण्यासाठी पक्ष सोडणारे लोक असतात. बाकीचं आम्हाला काही देणं घेणं नाही. मतदारांना काय आव्हान करणार तुम्ही? मतदाराला मी एकच सांगेन, जर आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणार असाल तर उद्धवजीचा जे काही भविष्यात बी आदेश असेल, बाळासाहेबाचा आदेश मानून, उद्धव साहेबाचा आदेश मानून, आदित्य साहेबाचा आदेश मानून आपण परत एकदा नव्यानं
दुसरा खासदार निवडून आणण्याची, दुसरा आमदार निवडून आणण्याची, विधानसभेत सत्ता आणण्याची पावर दाखवूया आणि येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुकीला सुद्धा सामोरं जाण्यासाठी आमची मोठ्या ताकदीनं, आम्ही पैशाच्या जोराच्या निवडणुका लढत नाहू. आमच्याकडं नैतिकता आहे. नैतिकतेच्या बळावरच आम्ही निवडणुका लढवू आणि आदित्य साहेबाच्या, उद्धव साहेबाच्या आणि बाळासाहेबाचा विचार आम्ही कधीही सोडणार नाही. आता बी सांगतो, उद्या बातमी अजून कन्फर्म नाही, लाईव्ह बातमी आहे. लाईव्ह असल्यामुळं जरी खासदार गेले तरी आम्हाला काही त्याचं दुःख नाही. जे सकाळी आले पाहुणे संध्याकाळी जाणारच असतात आणि ही राजकारणात पैसे कमविणारे लोक प्रत्येक पक्षातून फिरत तुम्ही मतदाराला आव्हान केलं नाही. मतदाराला तर मी 10 वेळेस सांगतोय की मतदारांनी 100% अशा गद्दार माणसाच्या सोबत जाऊ नये. यस आणि जे की तुमच्या न्याय हक्कासाठी उद्धव साहेब, आदित्य साहेब ज्या वेळेस शेतकरी मागच्या उद्धव साहेबाच्या काळात, महाविकास आघाडीच्या काळात उद्धव साहेबांनी सरसकट कर्जमाफी दिली 2 लाखापर्यंतची. आज ही मोदी साहेबाचे डबल इंजिन सरकार घोषणा करते कर्जमाफीची. अटी शर्तीमध्ये 50% सुद्धा या शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळत नाही. आज अटी शर्ती घातल्यामुळं प्रत्येक शेतकरी अडचणीत आहे. आज किती जून आहे? 7 जूनला मिरग निघाला आहे. आज किती तारीख आहे? आज 17 तारीख आहे. 17 दिवस उलटून गेले, आज बी पाऊस नाही. असल्या शेतकरी हवालदिल झाला आहे. आपला पाऊस वेळेवर पडत नाही. बियाभरणाचे भाव वाढलेले आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्याच्या दुधाला भाव मिळत नाही. सर्वसाधारण सुशिक्षित बेरोजगाराला कुठं काम मिळत नाही. ही प्रश्न मांडतील म्हणून आम्ही ही मासे पोकांडीवर घेतले होते की ह्यांच्यावर लय मोठा अन्याय झाला होता. म्हणून आम्ही आमचा एक घरातला प्रतिनिधी म्हणून आम्ही या लोकांची कामं केली. परंतु ह्या 3.5-4 लाख मतदाराच्या जीवावर निवडून येऊन जर माणसं अशी गद्दार होत असतील आणि उद्धव साहेबाला, आदित्य साहेबाला, बाळासाहेबाच्या नावाला जर बदनाम करीत असतील तर बाळासाहेबाचा शिवसैनिक यांना कदापि माफ करणार नाही. ही माझा शब्द आहे. बघा किती महत्त्वाचं या कार्यकर्त्यानं तळमळ दाखवली की ज्या माणसाला निवडून दिल्यासाठी आम्ही रात्रंदिवस फिरलो, ज्या मतदारांनी यांना 3,29,000 मताची आघाडी दिली, या सर्व माणसांना बेमान झावण्याचं काम ओमराजे निंबाळकर खासदार यांनी केलं. अशा पद्धतीनं या कार्यकर्त्यांनी मांडणी केली आणि कार्यकर्त्यांनी आवाहन केलं की प्रत्येक 5 वर्षाला नवीन खासदार निवडून देण्याची क्षमता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आहे. ही क्षमता आपण कायम पूर्ण करूया. ज्यावेळेस यांच्या वडिलांचा खून झाला असं ते सांगत रडत फिरत होते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या तिकिटावर लढत होते. ज्यावेळेस यांच्यावर संकट होतं त्यावेळेस त्यांच्या पाठीशी वडिलाची छत्रछाया, आईचं प्रेम देण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. अशा उद्धवजीला, आदित्यना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला बेमान आणि गद्दार होऊन गेलेल्या ओमराजे निंबाळकरांना पुन्हा निवडून देऊ नका. अशा गद्दार माणसावर विश्वास ठेवू नका असंच या कार्यकर्त्यांनी बोललेले आहेत. हे आहेत राजेंद्र तुपे, मूळचे शिवसैनिक. यांची तळमळ जनतेने लक्षात घ्यावी आणि भावी काळात मतदार बांधवांनो विचार करावा. अशा माणसाच्या पाठीमागं न राहता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर फिदा होऊन तुम्ही मूळ शिवसेनेसोबत राहावा असंच आव्हान मतदाराला राजेंद्र तुपे यांनी केलं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं मतदार बांधव, मतदार राजा कशा पद्धतीनं ओमराजे निंबाळकर यांना आपली जागा दाखवणार आहे तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा
तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. ते विचार गद्दार का घेतलेला निर्णय योग्य आहे हे विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.